नमस्कार. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल लागला, मतमोजणी झाली. या मतमोजणीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अर्थात महाआघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा 50,000हून अधिक मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला चौकार मारण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या अजित पवार गटाचे दिलीप मोहिते यांचा मोठा पराभव झाला. आता या पराभव पाहण्यापूर्वी आपण निकाल काय लागला, कोणत्या उमेदवाराला किती मतं पडली हे पाहणार आहोत. त्यानंतर आपण कोणत्या गावात कोणत्या उमेदवारांनी आघाडी घेतली, कोणत्या उमेदवाराला कोणत्या गावानं आपलंसं केलं, या सगळ्या बाबींचा आपण ह्या व्हिडिओत विचार करणार आहोत. तिनेवाडी येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलमध्ये दिवसभरात मतमोजणी झाली आणि या मतमोजणीमध्ये या वेळेला 13 उमेदवार मैदानात होते. यामध्ये साधारणतः 2 प्रमुख महाआघाडीचे बाबाजी काळे आणि महायुतीचे दिलीप मोहिते या प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवार मैदानात होते. यामध्ये आपण पाहूया, पहिला उमेदवार होता अनिकेत मुरलीधर गोरे, बहुजन समाज पार्टी. यांना मतं पडली आहेत 995. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिलीप दत्तात्रय मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 98,409 मतं मिळाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बाबाजी रामचंद्र काळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार होते. यांना 1,50,152 मतं मिळाली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर रवींद्र राहुल रंधवे यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. यांना 2,940 मतं मिळाली. अमर मच्छिंद्र बोराडे अपक्ष उमेदवार यांना 1,382. अमित सुदामराव गदादे यांना हे अपक्ष उमेदवार होते, यांना 234 मतं मिळाली. प्रकाश काळे यांना अपक्ष उमेदवार यांना 194 मतं. गायकवाड निळोबा यांना 181. किसन गोपाळे यांना 348. बनसोडे सागर यांना 213. भूदेव शिंदे यांना 491. साहेबराव नारायण जाधव यांना 1,618 मतं आणि सुनील विठ्ठल पवार हे अपक्ष उमेदवार यांना 553 मतं. अशा 13 उमेदवारांना मतं मिळाली. यात प्रमुख लढत झाली अर्थात महायुतीचे दिलीप मोहिते यांच्या विरुद्ध महाआघाडीचे बाबाजी काळे यांच्यात झाली आणि महाआघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा मोठा विजय झाला. खरं तर या विजयाचं खूप तर्कवितर्क लढवले जात होते. लढत चुरशीची होणार असंही बोललं जात होतं. मात्र ही लढत पाहता ही एकतर्फी झाल्याचं दिसून आलं. कारण ज्या मतदान केंद्रापासून मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून बाबाजी काळे यांना जी आघाडी मिळाली ती पुढे पुढे वाढतच गेली आणि शेवटच्या फेरीपर्यंत देखील वाढत गेली. विशेष म्हणजे पोस्टल मतदानामध्ये सुद्धा बाबाजी काळेंना आघाडीची मतं मिळाली. त्यांना बाबाजी काळे यांना पोस्टलमध्ये 815 मतं आणि दिलीप मोहिते यांना 346 मतं मिळाली. एकूण 1200 पोस्टल मतं होती, त्यापैकी 1192 वैध ठरली. 8 मतं बाद झाली. यामध्ये पहिल्यांदा म्हणजे पोस्टल मतात सुद्धा त्यांनी आघाडी घेतली. आता आपण खरं तर गाव निहाय मतदानाच्या आकडेवारीचा आपण विचार करणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत. कारण बहुतेक गावनिहाय किंवा बहुतेक नागरिकांचं कार्यकर्त्यांचं मत असतं आमच्या गावात आमच्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे खरं त्यांना समजण्यासाठी त्यांचे खूप खटाटोप सुरू असतात. आता आपण त्या दृष्टीनं खरं पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला थोडंसं बारकाईनं पाहावं लागेल, कारण आकडेवारी आहे, आकडेमोड आहे, ती तुम्हाला बारकाईने ऐकावं लागेल. कारण तुमच्या गावात, तुमच्या शेजारच्या गावात, तालुक्यात नक्की कोणत्या उमेदवाराला कुणी आपलंसं केलं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आता आपण सुरुवात करूया मतदान केंद्र क्रमांक 1 पासून. कारण मतदान केंद्र 1 भीमाशंकर आहे. भीमाशंकर मध्ये साधारण विचार केला तर 396 एकूण मतदार होते. त्यापैकी 185 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये त्या केंद्रावर साधारणपणे भीमाशंकर मतदान केंद्रावर 122 मतं दिलीप मोहितेंना मिळाली आणि 45 मतं
बाबाजी काळेंना मिळाली या पहिल्या. दुसऱ्या मतदान केंद्र खरं तर भोरगिरीचं आहे. या भोरगिरीच्या केंद्रावर पाहता 216 मतं दिलीप मोहितेंना मिळाली आणि 190 मतं बाबाजी काळेंना मिळाली. तिसरं मतदान केंद्रावर आपण विचार केला तर ते कारकुडीचं आहे. कारकुडीमध्ये साधारण 323 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 222 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 3 मतदान केंद्रावर पडलेली मतं आहेत. दिलीप मोहिते यांना 83 मतं आणि बाबाजी काळे यांना 124. म्हणजे कारकुडीमध्ये 83 दिलीप मोहितेंना आणि 124 बाबाजी काळेंना. आता पुढे आपण मतदान केंद्र क्रमांक 4 वर जाऊ. 4 केंद्र आहे टोकावडे आहे. टोकावडे गावात 631 एकूण मतदार आहेत. त्यापैकी 423 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता टोकावडेमध्ये साधारणपणे दिलीप मोहिते यांना 156 मतं मिळाली. त्या बाजूला त्यांच्या विरोधी उमेदवाराला 239 मतं मिळाली. पुढचं मतदान केंद्र आहे मंदोशी. मंदोशी हे खरं तर मतदान केंद्र क्रमांक 5 आहे. यामध्ये एकूण मतदार आहेत 623 आणि मतदाराचा हक्क बजावणारे आहेत मतदार 419. आता 5 मत क्रमांक 5 म्हणजे मंदोशीमध्ये वास्तविक पाहता अवघी 52 मतं दिलीप मोहितेंना मिळाली आणि बाबाजी काळे यांना 322 मतं मिळाली. खरं तर हा 322चा आकडा आणि केवळ 52 हा खूप मोठा तफावत दिसून येते इथं. पुढचं मतदान केंद्र आहे 6 नंबर धुळोलीचं आहे. 6 नंबर मतदान केंद्रावर दिलीप मोहितेंना 152 मतं मिळाली आणि त्यांचे विरोधी उमेदवार होते त्यांना 238 मतं मिळाली. म्हणजे विरोधी म्हणजे बाबाजी काळे यांना 238 आणि दिलीप मोहिते यांना 152 मतं मिळाली. धुळोली केंद्रावर 674 एकूण मतदार होते. त्यापैकी 419 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. नायफड गावामध्ये 2 मतदान केंद्र होते 7 आणि 8 क्रमांकाचे. आता 7 आणि 8 क्रमांकावर विचार केला तर दोन्ही म्हणजे नायफड गावामध्ये 1498 मतदार आहेत. त्यापैकी 1005 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता ह्या दोन्ही गावांचा आपण विचार केला म्हणजे दोन्ही केंद्रांवर तर 7 नंबरच्या केंद्रावर दिलीप मोहिते यांना 136 मतं पडली. त्याच बाजूला बाबाजी काळे यांना त्याच केंद्रावर 374 मतं मिळाली. आता याच गावाच्या दुसऱ्या केंद्रावर 76 मतं दिलीप मोहितेंना मिळाली आणि 304 मतं ही बाबाजी काळे यांना मिळाली. आता ह्या नायफड गावामध्ये खरं तर मोठी आघाडी आपल्याला बाबाजी काळेंना दिसून येते. आता नायफडचा विचार त्यानंतर डेहनेचा विचार केला. डेहने गावचा आपण पुढचं केंद्र आहे 9 क्रमांकाचं आणि डेहने गावात वास्तविक पाहता डेहने 9 केंद्रावर दिलीप मोहिते यांना 257 मतं मिळाली. त्याविरोधी बाबाजी काळे यांना 460 मतं मिळाली. आता डेहनेमध्ये 1292 एकूण मतदार होते. त्यापैकी 769 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 257 दिलीप मोहिते यांना आणि 460 बाबाजी काळे यांना मिळाले. आता आपण 10व्या क्रमांकाचं मतदान केंद्रावर जाऊया. या मतदान केंद्राचं खरोशी हे गाव आहे. यामध्ये पाहिलं तर एकूण मतदार आहेत 800 खरोशीमध्ये आणि त्यापैकी 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 10 नंबर मतदान केंद्रावर 200 मतं दिलीप मोहितेंना मिळाली आणि 280 ही मतं बाबाजी काळेंना मिळाली. खरोशीमध्ये देखील बाबाजी काळे आघाडीवर राहिले. आता आव्हाड गावात आपण गेलो. आव्हाड गावात खरं 2 मतदान केंद्र आहेत. यामध्ये 11 आणि 12 अशी 2 मतदान केंद्र आहेत. आता दोन्ही एकूण 1509 मतदार आहेत. त्यापैकी 920 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 11 आणि 12 या 2 मतदान केंद्राचा विचार केला तर 11 मतदान केंद्रावर 205 मतं दिलीप मोहितेंना आणि 203 मतं बाबाजी काळेंना. आता यामध्ये दुसऱ्या मतदान केंद्रावर 129 मतं दिलीप मोहितेंना आणि 297 मतं बाबाजी काळेंना. आता या एकाच गावात 2 वेगवेगळ्या केंद्रांवर सुद्धा मताची तफावत आपल्याला दोन्ही उमेदवारांना मिळाली दिसून येते. पुढचं गाव आहे
वाळद आहे. वाळद गावामध्ये 2 मतदान केंद्र आहेत, 13 आणि 14. वाळद गावामध्ये 1536 एकूण मतदार होते, त्यापैकी 948 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 13 आणि 14 मतदान केंद्रावर आपण विचार केला तर 167 मतं दिलीप मोहिते यांना मिळाली आणि 13 केंद्रावर, आणि 299 बाबाजी काळेंना. आता 14 मतदान केंद्रावर 204 दिलीप मोहितेंना आणि 229 बाबाजी काळेंना. पुढचं गाव आपण पाहूया, गुंडाळवाडी. गुंडाळवाडीमध्ये एकूण 955 मतदार आहेत, त्यापैकी 736 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 15 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आपण विचार केला तर 208 दिलीप मोहितेंना मतं मिळाली. त्या विरोधी म्हणजे त्यात दुप्पट मताहून अधिक मतं मिळाली बाबाजी काळे यांना, ती 491 मतं आहेत 15 गुंडाळवाडीमध्ये. आता पुढचं मतदान केंद्र आहे 16 नंबरचं बुरशेवाडी. बुरशेवाडी गावाचा विचार केला तर बुरशेवाडीमध्ये 1092 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 716 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यामध्ये साधारण 162 मतं ही दिलीप मोहितेंना मिळाली आणि 505 मतं ही बाबाजी काळेंना मिळाली. या बुरशेवाडीत देखील बाबाजी काळेंना मोठी आघाडी खरंच इथं पाहायला मिळाली, किंवा मोठे मतं त्यांना तिथं मिळाली आहेत. त्यानंतर बुरशेवाडी नंतर 17 क्रमांकाचं मतदान केंद्र अर्थात दरकवाडी आहे. दरकवाडीमध्ये एकूण मतदार आहेत 416 आणि 280 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 17 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरचा विचार केला आपण तर या केंद्रावर 151 दिलीप मोहिते यांना मिळाली. तर त्या बाजूला दुसरा विचार केला तर बाबाजी काळे यांना 103 मतं मिळाली. इथं थोडस दिलीप मोहितेंना ऍडव्हान्टेज या गावात मिळाला. त्यानंतर सुरकुलवाडी 18 क्रमांकाचं केंद्र सुरकुलवाडी आहे. सुरकुलवाडीमध्ये 729 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 501 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या 18 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 293 मतं दिलीप मोहितेंना मिळाली. या बाजूला विरोधी म्हणजे बाबाजी काळे यांना 170 मतं मिळाली. खरं तर सुरकुलवाडीमध्ये देखील दिलीप मोहितेंना अधिक मतं मिळालेली आहेत. आता पुढचं 19 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे लांडगेवाडी. लांडगेवाडीमध्ये एकूण मतदार आहेत 799 आणि झालेलं मतदान आहे 486. आता या 19 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 210 मतं मिळाली आणि बाबाजी काळे यांना 235 मतं मिळाली. त्यानंतर पुढचं गाव आहे खरं तर पश्चिम पट्ट्यातलं सर्वाधिक मोठं वाडा गाव आहे. वाडा गावामध्ये 20, 21 आणि 22 अशी 3 मतदान केंद्र आहेत. म्हणजे या मतदान केंद्रांचा विचार केला तर 3443 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 2101 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता या 3 केंद्रांचा आपण विचार केला तर 20, 21 आणि 22 असा 3 याचा विचार केला तर 20 मतदान केंद्रांवर दिलीप मोहितेंना 308 मतं मिळाली. त्या बाजूला विरोधी बाबाजी काळे यांना 351 मतं मिळाली. आता ह्या उर्वरित वाडा गावच्या पुढच्या 21 क्रमांकाच्या मतदान केंद्राचा आपण विचार केला तर या मतदान केंद्रावर 21 क्रमांकावर दिलीप मोहिते यांना 323 मतं आणि बाबाजी काळे यांना 342 मतं. आणि 22 क्रमांकाच्या वाडा गावातीलच 22 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहितेंना 318 मतं मिळाली आणि बाबाजी काळे यांना 370 मतं या वाडा गावात मिळाली. आता पुढचं मतदान केंद्र आहे अर्थात सुरकुंडी. सुरकुंडी गावात 647 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 429 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. याचा विचार केला तर दिलीप मोहिते यांना या गावात 151 मतं मिळाली आणि 261 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. त्यानंतर गोरेगावचा विचार केला तर 499 एकूण मतदार, त्यापैकी 357 मतदानाचा हक्क बजावला आणि यामध्ये 135 दिलीप मोहिते आणि 205 बाबाजी काळे यांना मिळाली. त्यानंतर चिखलगावचा विचार केला तर 1169 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 783 जणांनी मतदान केलं आणि 392
दिलीप मोहिते यांना मतं मिळाली आणि 347 मतं बाबाजी काळे यांना. कळमोडी गावाचा विचार केला तर 808 एकूण मतदार, 379 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 212 जणांनी दिलीप मोहिते यांना पसंती दिली आणि 154 जणांनी बाबाजी काळ्यांना मत दिलं. एकलहरे गावाचा विचार केला तर 816 एकूण मतदार, 517 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 186 दिलीप मोहिते यांना आणि 301 बाबाजी काळेंना मिळाली. शेंदुर्ली गावचा हे केलं तर 28 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे. त्यामध्ये 445 एकूण मतदार, 307 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 28 मतकेंद्रात 71 मतं दिलीप मोहिते आणि 203 मतं बाबाजी काळेंना मिळाली. त्यानंतर धामणगाव खुर्द मध्ये 639 एकूण मतदार, 455 मतदानाचा हक्क बजावला आणि धामणगाव खुर्द मध्ये 163 मतं दिलीप मोहिते आणि 247 बाबाजी काळेंना मिळाली. मतदान क्रमांक 30 वर म्हणजे घोटवडी मध्ये 1089 एकूण मतदार, 672 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि या गावामध्ये 240 दिलीप मोहिते यांना आणि 367 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. पुढे केलं तर 71 मतदान केंद्रावरचा विचार केला तर मोरोशी हे 71 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे. यामध्ये 416 एकूण मतदार आणि 296 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता मोरोशी मध्ये साधारणपणे मोरोशीचा विचार केला तर 140 दिलीप मोहिते आणि 139 बाबाजी काळे. पुढे खरपूड गावचा विचार केला तर 488 एकूण मतदार, 369 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 141 दिलीप मोहिते आणि 191 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. पुढच्या याचा विचार केला 33 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 33 क्रमांकाचं मतदान केंद्र पाभेचं आहे. इथे 77 दिलीप मोहिते आणि 327 बाबाजी काळे यांना मिळाली. त्यानंतर वांद्रा गावाचा विचार केला आपण तर वांद्रा गाव हे 108 दिलीप मोहिते, 279 बाबाजी काळे यांचा. तोरणे खुर्द गावामध्ये 236 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 40 मतं दिलीप मोहिते आणि 186 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. पुढे विरामचा विचार केला तर 607 एकूण मतदार आहेत, 430 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यामध्ये 83 दिलीप मोहिते आणि 327 बाबाजी काळे यांना मिळाली. विराममध्ये 2 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी साधारणपणे विरामचा विचार केला तर विराममध्ये एकूण 1432 मतदार, त्यापैकी 996 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 175 दिलीप मोहिते आणि 774 बाबाजी काळे यांना मिळाली. पुढे परसूल 38 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 145 मतं आणि बाबाजी काळे यांना 193 मतं मिळाली. पुढे 39 क्रमांकाचं मतदान केंद्र कुडे बुद्रुक आहे. 1142 एकूण मतदार, 738 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि या कुडे बुद्रुक या मतदान केंद्रावर 140 दिलीप मोहिते आणि 556 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. आता पुढचं 40 क्रमांकाचं कुडे खुर्द या गावामध्ये 111 दिलीप मोहिते आणि 157 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. पुढे येनिये बुद्रुक ह्या 41 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 219 आणि बाबाजी काळे यांना 272 मतं मिळाली. त्यानंतर येनिये खुर्द या गावामध्ये 103 दिलीप मोहिते आणि 93 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. पुढे जाऊन 43 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 223 मतं मिळाली आणि बाबाजी काळे यांना 177 मिळाली. 44 म्हणजे वाजवणे गावाचा विचार केला तर वाजवणे गावात 90 मतं दिलीप मोहिते, 208 मतं बाबाजी काळे. 45 क्रमांकाचं विठ्ठलवाडी मध्ये 148 दिलीप मोहिते आणि 350
बाबाजी काळे यांना मिळाली. कहू गावात पाहिलं तर 91 दिलीप मोहिते आणि 270 बाबाजी काळे यांना मिळाली. आता वेताळे गावात 2 मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार आहेत 2202. त्यापैकी 1469 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 48 आणि 49 मतदान 2 केंद्र आहे. 48 मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 145 आणि 508 बाबाजी काळे, आणि 49 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 204 आणि 547 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. त्यानंतर कडधे गावाचा विचार केला तर कडधे गावामध्ये 2 मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार आहेत कडधे गावात 1887 आणि झालेलं मतदान आहे 1260. आता 49 कडधे गावात 50 आणि 51 अशी 2 मतदान केंद्र होती. 50 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 216 मतं दिलीप मोहिते आणि 433 बाबाजी काळे. त्या बाजूला दुसऱ्या मतदान केंद्रावर 51 क्रमांकाच्या 558 मतं दिलीप मोहिते आणि 411 बाबाजी काळे यांना मिळाले. पुढे कान्हेवाडी बुद्रुक या गावाचा आपण विचार केला तर कान्हेवाडी बुद्रुक मध्ये सुद्धा 2 मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार आहेत 1477 आणि झालेली मतं आहेत 1118. आता 52 आणि 53 क्रमांकावर विचार केला तर 52 मतदान केंद्रावर 181 दिलीप मोहिते आणि 411 बाबाजी काळे. त्यानंतर 53 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 130 दिलीप मोहिते आणि 337 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. त्यानंतर पुढचं गाव आहे मिरजेवाडी. मिरजेवाडीमध्ये 935 एकूण मतदार, त्यापैकी 703 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 54 क्रमांक मतदान केंद्र आहे. यावर 119 दिलीप मोहिते आणि 556 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. पुढचं गाव आहे 55 पापळवाडी. पापळवाडीमध्ये 785 एकूण मतदार, झालेलं मतदान आहे 592 आणि इथं मतदान दिलीप मोहिते यांना 95 आणि 480 बाबाजी काळे. त्या बाजूला दुसऱ्या बाजूला बहिरवाडीचा विचार केला तर 1127 एकूण मतदार, झालेलं मतदान 449 आणि यामध्ये विचार केला तर 362 मतं दिलीप मोहिते आणि 453 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. आता बहिरवाडीमध्ये एक होतं. त्यानंतर आखारवाडीमध्ये 1086 मतं, एकूण मतदार 792 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 293 दिलीप मोहिते आणि 472 बाबाजी काळे. चास गावाचा विचार केला तर चास गावामध्ये एकूण 2 मतदान केंद्र आहेत. 2218 एकूण मतदार, 1401 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि चास गावामध्ये 58 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 298 दिलीप मोहिते आणि 441 बाबाजी काळे. 59 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 177 मतं दिलीप मोहिते आणि 451 बाबाजी काळे. कमान गावाचा विचार केला तर कमान गावामध्ये देखील 2 मतदान केंद्र आहेत. इथं 1941 एकूण मतदार, त्यापैकी 1274 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि कमानमध्ये 60 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 147 दिलीप मोहिते आणि 471 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. त्यानंतर 61 क्रमांकाच्या मतदान कमानच्या 112 दिलीप मोहिते आणि 472 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. पुढचं मतदान 62 क्रमांकाचं मतदान केंद्र मोहकल आहे. यामध्ये 827 एकूण मतदार, त्यापैकी 647 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 124 मतं दिलीप मोहिते आणि 507 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. आता सायगावमध्ये 2 मतदान केंद्र, त्यापैकी 1458 एकूण मतदार, 1017 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सायगावमध्ये 63 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 170 मतं दिलीप मोहिते आणि 417 बाबाजी काळे. त्यानंतर 64 क्रमांकाच्या सायगाव मधील मतदान केंद्रावर 84 दिलीप मोहिते आणि 317 बाबाजी काळे यांना अशी मतं मिळाली. साबुर्डी गावचा विचार केला तर साबुर्डी गावामध्ये दिलीप मोहिते यांना 146 आणि 547 बाबाजी काळे.
वाशेरे गावात मध्ये 2 मतदान केंद्र होती. त्यामध्ये वाशेरे गावात 1970 एकूण मतदार, त्यापैकी 1286 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता वाशेरे गावाच्या 66 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 267 दिलीप मोहिते आणि 317 बाबाजी काळे, आणि 67 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 189 दिलीप मोहिते आणि 433 बाबाजी काळे यांना मते मिळाली. आता अवदर गावामध्ये देखील 2 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये 1517 एकूण मतदार, 966 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अवदर मध्ये 68 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 144 मतं आणि बाबाजी काळे यांना 337, आणि 69 क्रमांकाच्या अवदर मतदान केंद्रावर 75 मतं दिलीप मोहिते आणि 338 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. पुढं आडगावचा विचार केला, 900 एकूण मतदार, त्यापैकी 535 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 138 दिलीप मोहिते आणि 359 बाबाजी काळे यांना मिळाली आडगावमध्ये. आता सुपे गावाचा विचार केला तर सुपे गावामध्ये दिलीप मोहिते यांना 356 मतं आणि बाबाजी काळे यांना 355 मतं मिळाली. त्यानंतर कोहिंडे खुर्द मध्ये 123 मतं दिलीप मोहिते आणि 107 मत बाबाजी काळे यांना. आता औंढे गावाचा विचार केला तर औंढे गावामध्ये दिलीप मोहिते यांना 163 आणि बाबाजी काळे यांना 327 मतं मिळाली. आंबोली गावात एकूण खरं तर 2 मतदान केंद्र होती. 1554 एकूण मतदार, त्यापैकी 1022 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, आणि 74 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 275 आणि बाबाजी काळे यांना 388. 75 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 100 आणि बाबाजी काळे यांना 215 मतं मिळाली. 76 क्रमांकाच्या मतदान केंद्र अंबू गावाचं आहे. अंबू गावामध्ये 131 मतं दिलीप मोहिते आणि 146 मतं बाबाजी काळे. त्यानंतर गडद गावाचा विचार केला तर गडद गावामध्ये 319 मतं दिलीप मोहिते आणि 369 मतं बाबाजी काळे. त्यानंतर वाघूचा विचार केला तर 182 मतं दिलीप मोहिते आणि 174 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. टेकवडी गावाचा विचार केला तर टेकवडी गावामध्ये 63 मतं दिलीप मोहिते आणि 178 मतं बाबाजी काळे, आणि 80 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर कोळीये या गावामध्ये साधारण दिलीप मोहिते यांना 240 मतं आणि 472 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. अनावळे गावात एकूण 594 मतदार होते, त्यापैकी 386 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता 81 क्रमांक अनावळे गावाचा होता तर 95 मतं दिलीप मोहिते आणि 270 मतं बाबाजी काळे यांना मिळालेली आहेत. याशिवाय पुढचा विचार केला तर 82 क्रमांकाचं गाव आहे पाळूमध्ये 977 एकूण मतदार, त्यापैकी 606 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता पाळू गावाचा विचार केला तर 113 मतं दिलीप मोहिते आणि 436 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. तोरणे बुद्रुकचा विचार केला तर तोरणे बुद्रुक गावामध्ये 181 मतं दिलीप मोहिते आणि 264 मतं बाबाजी काळे. याशिवाय पुढचं गाव आहे पराळे गावात 77 मतं दिलीप मोहिते आणि 175 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. हेद्रुतचा विचार केला तर हेद्रुत गावामध्ये एकूण 951 एकूण मतदार होते, त्यापैकी 637 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 65 मतं दिलीप मोहिते आणि 523 मतं, म्हणजे केवढा मोठा फरक आहे या गावामध्ये, 523 मतं बाबाजी काळे यांना मिळाली हेद्रुत मध्ये. तळवडेचा विचार केला तर तळवडे गावामध्ये 104 मतं दिलीप मोहिते आणि 295 बाबाजी काळे. कोहिंडे बुद्रुक गावचा विचार केला तर कोहिंडे बुद्रुक गावात 112 मतं दिलीप मोहिते आणि 460 मतं बाबाजी काळे. कोहिंडे बुद्रुक मध्ये खरं तर 2 मतदान केंद्र होती, त्यामध्ये एकूण गावात 1957 एकूण मतदार आणि 1267 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता कोहिंडे बुद्रुक गावात 2 मतदान केंद्र असल्यामुळे 87 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 112 मतं दिलीप मोहिते आणि 460 बाबाजी काळे, आणि याच गावातल्या दुसऱ्या 88 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 245 मतं दिलीप मोहिते आणि 399 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. आता गारगोटवाडी
विचार केला तर 1153 मतं गारगोटवाडीत एकूण मतदार आहेत. 776 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 89 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 182 आणि बाबाजी काळे यांना 564 मतं मिळाली. 90 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे कडूस गावातील रानमळ्याचं. रानमळ्यामध्ये 1277 एकूण मतदार, त्यापैकी 900 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता रानमळ्याचा विचार केला तर रानमळ्यामध्ये 268 मतं दिलीप मोहिते आणि 603 मतं बाबाजी काळेंना मिळाली. 91 क्रमांकाचं पानमंदवाडी गाव क्रमांक केंद्र आहे. 92 पानमंदवाडी अशी 2 मतदान केंद्र पानमंदवाडीत होती. त्यामध्ये एकूण मतदार होते 1505 आणि झालेलं मतदान होतं पानमंदवाडीचं 1092. आता 91 आणि 92 मतदान केंद्र पानमंदवाडीची होती. तर पानमंदवाडीच्या 91 मतदान केंद्रावर 323 दिलीप मोहिते आणि 408 बाबाजी काळे आणि याच गावातल्या 92 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 181 दिलीप मोहिते आणि 118 बाबाजी काळे यांना मतं मिळाली. आता कडूसच्याच मुसळेवाडीचा आपण विचार करू. मुसळेवाडीमध्ये 2 मतदान मुसळेवाडीमध्ये 1 मतदान केंद्र होतं. त्यामध्ये 168 एकूण मतदार, 651 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 93 क्रमांकाच्या याच मतदान केंद्रावर 104 दिलीप मोहिते आणि 500 मतं बाबाजी काळेंना मिळाली. आता पुढचा 94 क्रमांकाचे मतदान केंद्र आहे कडूस. आपण आता प्रामुख्याने कडूस गावात येतो. कडूस प्रमुख मुख्य गावामध्ये 4 मतदान केंद्र आहेत. 94, 95 आणि 96. 94, 95, 96 आणि 97 अशी 4 मतदान केंद्र होती. या कडूस गावात मूळ 3411 एकूण मतदार, 2220 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता कडूस गावाच्या 4 मतदान केंद्रापैकी 94 मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 167 आणि बाबाजी काळे यांना 287. 95 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 194 दिलीप मोहिते, 244 बाबाजी काळे. 96 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 166 मतं दिलीप मोहिते आणि 375 बाबाजी काळे. याशिवाय 97 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर कडूस गावातील 345 दिलीप मोहिते आणि 365 बाबाजी काळे यांना मिळाले. त्यानंतर कडूस मधील आगारमाथा या 98 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर चा विचार केला तर 162 दिलीप मोहिते आणि 436 बाबाजी काळे यांना मिळाली. याशिवाय 99 क्रमांकाचं केंद्र आहे नेहरे शिवार कडूसचं. यामध्ये 1003 मतं एकूण मतदार होते नेहरे शिवाराचे. त्यापैकी 751 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यामध्ये केवळ 89 मतं दिलीप मोहिते आणि 634 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. आणि 100 क्रमांकाचं ढमाले शिवार कडूसचं ढमाले शिवार हे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर दिलीप मोहिते यांना 225 मतं आणि 449 मतं बाबाजी काळे यांना मिळाली. खरं तर या व्हिडिओमध्ये आपण 100 मतदान केंद्रांचा विचार केला आहे प्रामुख्यानं या मतदार केंद्रावर आणि उर्वरित पुढचे मतदान किंवा पुढच्या गावातला आपण जी गावनिहाय मतदान उमेदवारांना मिळालेली आणि ते प्रमुख मतदारांना मिळाले ते आपण पुढच्या व्हिडिओत करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.